हॅलो नमस्कार सगळ्यांना. ट्रॅव्हल वाइब्स विथ गौरीच्या ह्या नेक्स्ट एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज सकाळी सकाळी असं मन झालं की मिसळ खाऊया, पण मग नेहमी आपण ज्या दुकानात मिसळ मागवतो त्याच्यापेक्षा काहीतरी युनिक पाहिजे की नाही. त्याच्यामुळे म्हणून आम्ही ठरवलं की चला तर मग नाशिक जवळच्या गंगापूर रस्त्याला असलेल्या साधना मिसळ इथे जाऊन छान आपल्या त्या मिसळवरती एकदम ताव मारूया. आणि म्हणूनच आता आम्ही निघालोय नाशिक रोडला साधना मिसळमध्ये, जिथे अनेक मराठी कलाकार आणि तसेच अनेक सेलिब्रिटीज देखील भेट देऊन गेलेले आहेत. त्याच्यामुळे या फेमस झालेल्या साधना मिसळची मिसळ नक्की कशी असते हे आपण जाणून घेऊया. त्यासाठी चला जाऊया नाशिकला. इंजिनिअरिंगचा खरोखर अजूबा असलेल्या ह्या रस्त्यावरती पोटातलं पाणी देखील हलत नाही. आणि म्हणूनच म्हणतात ना की या रस्त्यावरती ड्रायव्हर्सना झोप लागण्याचं प्रमाण हे खूप जास्त आहे. म्हणून एकच उपाय, सतत ड्रायव्हरशी बोलत राहा आणि ड्रायव्हरला सतत काहीतरी खायला द्या. हो की नाही? येस. हॅलो ऑल. तर फायनली साधना मिसळमध्ये मिसळवरती एकदम ताव मारून आता मी जस्ट बाहेर आले आहे. आणि रिव्ह्यूच्या बाबतीत सांगायचं तर अतिशय अप्रतिम अशी ही मिसळ आहे. एरवी मला मटकीची मिसळ आवडत नाही, पण इथे पहिल्यांदा मी मटकीची मिसळ खाल्ली आणि दॅट वॉज रिअली फॅन्टॅस्टिक. इथे कार पार्किंगसाठी एकदम छान जागा आहे. त्याच्यामुळे तुम्ही जरी अगदी 5-6 जणं ग्रुप मिळून किंवा 5-6 अगदी फॅमिलीज म्हणून 5-6 गाड्या जरी येणार असतील तरीसुद्धा काहीही प्रॉब्लेम नाही. अमाप पार्किंग आहे. आणि शिवाय ह्याच्यासोबतच इथे बाकीचे छोटे छोटे गेम्स, म्हणजे जसं की लहान मुलांसाठी एस्पेशली सीसॉ किंवा बाकीचे अनेक गेम्स, गो कार्टिंग, असे अनेक गेम्स इथे आहेत. त्याच्यामुळे ओव्हरऑलच एक फॅमिलीसोबत तुम्हाला जर खूप छान टाईम स्पेंड करायचा असेल विथ गुड फूड म्हणजेच आपली मिसळ, तर नक्कीच साधना मिसळला तुम्ही नक्की भेट द्या. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचं वैशिष्ट्य म्हणजे की इथे चुलीवरती बनवलेलं आईस्क्रीम मिळतं. म्हणजेच की चुलीवरती ते सगळं प्रोसेसिंग जे आहे ते करतात. त्याच्यामुळे ती जी एक वेगळी टेस्ट आहे ती देखील तुम्हाला इथे अनुभवायला मिळते. त्याच्यामुळे जर विकेंडला कधी स्पेशल डे बनवायचा असेल तर या साधना मिसळमध्ये नक्की या. चला तर मग पुन्हा नवीन वेगवेगळे ब्लॉग घेऊन मी नक्की येईन एका नवीन ठिकाणासोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत थँक्यू आणि आनंदी रहा.